नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. टुडे we are going to focus on our very important part of our text of our writing skill. हा जो भाग आहे हा अगदी मजेशीर असा आहे. आपली जी रसग्रहण क्षमता आहे किंवा आपली जी क्रिएटिव्हिटी आहे याच्याबद्दलचा हा एक पाठ्यघटक आहे किंवा याच्यावर आपण फोकस करणार आहोत. तो म्हणजे 3.2 सॉरी, त्याच्यावर आपण फोकस करणार आहोत. रायटिंग स्किलचा त्याचा विषय आहे डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी. ह्या ज्या आपल्या शाळा आहेत किंवा ज्युनियर कॉलेजेस आहेत किंवा महाविद्यालय असतील ते क्रिएटिव्हिटीला किल करत आहेत का? म्हणजे जी काही मुलांमध्ये काही कलात्मकता असेल, सौजन्यशीलता असेल, तिला काय करत आहेत, त्याला मारत आहेत का, याच्याबद्दलचा आहे पाठ्यघटक आहे. तो आहे माइंड मॅपिंग बद्दलचा. थोडक्यात काय बद्दल, कशाबद्दल आहे? माइंड मॅपिंग. पेज नंबर 141 समोर ठेवा मित्रांनो. त्या ठिकाणी पहा, आता आईस ब्रेकर भाग आहे. ऑब्झर्व द गिव्हन फिगर अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी दॅट फॉलो. त्यांनी एक फिगर दिलेली आहे. आय विल ड्रॉ दिस फिगर ऑन दिस बोर्ड अँड कम्प्लीट द फिगर. मेन ब्रांच म्हटलं त्यांनी, तर मेन ब्रांच चा उल्लेख करायचा आहे थोडक्यात. नंतर मग ब्रँच, पुन्हा ब्रँच म्हणजे मुख्य शाखा. याला काय म्हणू आपण? मुख्य शाखा, उपशाखा, उपशाखा. त्यानंतर मग पुन्हा एक शाखा आहे त्या ठिकाणी दिलेली आणि मग त्याच्या फांद्या आहेत, उपशाखा म्हणून आपण. आणि फांद्या असे दिल्या त्यांनी. आता या ठिकाणी मग त्यांनी हे भाग रिप्लेस द मेन आयडिया बाय एनी अदर थॉट ऑर टायटल ऑफ युअर ओन. आता पहा या ठिकाणी मेन ब्रँच समजा आपण म्हणू, उदाहरणार्थ थोडक्यात लिटरेचर, साहित्य. लिटरेचर आपण अभ्यासतो. त्याचे ब्रँच कोणते कोणते? एक ब्रँच आहे ड्रामा. मी डबल अंडरलाईन करणार यांना. आपण तो काय करतोय? माइंड मॅपिंग करतोय, ड्रामा. नंतर मग त्याची एक ब्रँच पुन्हा आहे कोणती? पोएट्री. त्यानंतर पुन्हा एक ब्रँच आहे तिचा आपण या ठिकाणी उल्लेख करू, म्हणजे सब ब्रँच. ती म्हणजे प्रोज. आणि प्रोजच्या पुन्हा दोन विंग्स आहेत, फांद्या आहेत थोडक्यात. प्रोजच्या दोन विंग्स आहेत, त्या म्हणजे कोणत्या? फिक्शन, कादंबरी आणि शॉर्ट स्टोरी. अशा प्रकारे हा काय आला? हा आला थोडक्यात एखादी जी माहिती असते ती माहिती थोडक्यात मांडणे, माइंड मॅपिंगद्वारे तिला पुट करणे. त्या नोटबुकवर म्हणा किंवा त्या ठिकाणी म्हणा, तिला मांडणे, थोडक्यात इन शॉर्ट सांगणे, त्याला म्हणतात माइंड मॅपिंग. आता या ठिकाणी आपण अजून पहा, ऍड 3 सपोर्टिंग आयडियाज टू द मेन आयडिया ॲज देअर ब्रँचेस. आता या ठिकाणी आपण पुन्हा एक पाहू, तुमच्या लक्षात येईल मित्रांनो की तो माइंड मॅपिंग कसं घ्यायचा. तसं थोडक्यात आपण घेऊ मीन्स ऑफ ट्रॅव्हल. मीन्स ऑफ
ट्रॅव्हल. वाहतुकीचे साधन. जसं तुम्हाला माहिती रोड वेज, ही तिथे एक ब्रँच आली, एक आली रेल वेज, एक आली एअर वेज. ठीक आहे. आता मग रोडवेजचे पुन्हा ट्विन्स वाटतात दोन, हायवे आणि सबवे. रेल्वेचे पुन्हा दोन प्रकार पडतात. कोणते? ब्रॉडवे, ब्रॉड गेज म्हणू आपण त्याला, आणि नॅरो गेज. अशा प्रकारे तुम्ही हे माइंड मॅपिंग थोडक्यात इन शॉर्ट मांडू शकता, दाखवू शकता. पुन्हा एक आता पहा, एक भाग आपण पाहू, तुमच्या लक्षात येईल. की ऍड टू आयडियाज टू वन ऑफ द ब्रँचेस दॅट एक्सप्लेन द मिनिंग ऑफ द ब्रँच. थोडक्यात आपण एक भाग पाहू. आता पहा, समजा तुम्ही 12वीचा अभ्यास करणार आहात. कोणत्या वर्गाचा? क्लास. वर्षभर तुम्ही अभ्यास करणार आहात, बरोबर आहे. कुठे करणार आहात? ज्युनियर कॉलेज. कुठे करणार आहात? कॉलेजला, बरोबर आहे. तुम्हाला सपोर्ट कुणाचा राहील? घराचा. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला राहून घेऊ. त्यानंतर तुम्ही कदाचित क्लासेस जॉईन कराल, बरोबर. किंवा मग तुम्ही अभ्यास करता करता तुम्ही पुन्हा फिटनेसकडे लक्ष द्याल. ठीक आहे. कशाकडे? फिटनेसकडे. तर या 4 गोष्टी तुम्ही पाहाल. आता कॉलेजमध्ये गेल्यावर तुम्ही काय काय कराल? पण कॉलेजमध्ये रेग्युलर लेक्चर. त्यानंतर पुन्हा काय कराल? यू मे गो लायब्ररी. किंवा मग गायडन्स ऑफ युअर टीचर. तुमच्या सरांचं तुम्ही गायडन्स घ्या, बरोबर आहे. हे ऍक्टिव्हिटी कराल. म्हणजे हे माइंड मॅपिंग काय करतो? थोडक्यात एखादी गोष्ट तोंडी न सांगता, लिखाण न दाखवता डायरेक्ट एका क्षणात एखाद्या व्यक्ती ती समजू शकतो. सपोर्ट पाहू. फॅमिली सपोर्ट. सपोर्ट कोणते कोणते करतात? मग ते एक तर डाएट बद्दल सपोर्ट करतात, लक्ष देतात. नंतर मग कोणतं सपोर्ट असतो पुन्हा की ते सपोर्ट प्लेझर करतात किंवा प्लेझर देतात, आनंद देतात. आणि पुन्हा अदर हेल्प करतात. They provide money for pocket money or other activities, means educational equipment for also. त्यानंतर फिटनेस कोणती असते तुमची? एक असते फिजिकल आणि एक असते मेंटल. आता क्लासेसमध्ये तुम्ही गेल्यावर काय करतात? मग पुन्हा प्रॅक्टिस किंवा मग पुन्हा ॲडिशनल गायडन्स. फ्रॉम युअर क्लासेस टीचर किंवा मग मोर इंटरेस्ट एक्झाम्स. एंट्रन्स एक्झाम याची तयारी करतात. अशा प्रकारे तुम्ही एक फोकस मारला, एक ग्लान्स मारला, कटाक्ष मारला,
तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की 12वीच्या क्लासचा अभ्यास करताना कोणत्या कोणत्या गोष्टींचं आपण प्रिपरेशन केली पाहिजे. याला म्हणतात माइंड मॅपिंग. ओके बाय फ्रेंड्स. तसंच तुम्हाला पेज नंबर 141 वर प्रिपेरिंग फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन याच्याबद्दल त्यांनी तुम्हाला काही गाईडलाईन दिलेल्या आहेत किंवा तुम्हाला याच प्रकारे ते फिलअप करायचे आहे. त्यांनी काही फिलअप केले आहेत. आता पहा, थ्रू रीडिंग ऑफ ऑल टेक्स्टबुक असं म्हटलेलं आहे एक. बाकी तुम्हाला मग सगळे प्रिपेअर किंवा ते फिल करायचे आहेत. आता त्या ठिकाणी काय करा तुम्ही, आपण ते पण फिलअप करून घेतलं वाटले असतं. प्रिपेरिंग फॉर HSC बोर्ड एक्झाम. त्यांनी काय दिले, थरो रीडिंग ऑफ ऑल टेक्स्ट. रीडिंग ऑफ ऑल टेक्स्ट असं म्हटलेलं आहे. एक भाग असं दिला त्यांनी. त्यानंतर मग तुम्ही काय कराल, मग रायटिंग प्रॅक्टिस कराल. रायटिंग प्रॅक्टिस झाल्यावर मग तुम्ही पुन्हा थिंकिंग ऑन टॉपिक. पुन्हा काय कराल, सॉल्विंग पेपर. क्वेश्चन पेपर सॉल्व कराल. गाइडेंस ऑफ टीचर्स. पुन्हा रीडिंग क्वेश्चन आन्सर. किंवा मग परचेस मोर मटेरियल फॉर रीडिंग. अशा प्रकारे तुम्ही तो मॅप पूर्ण करू शकता मित्रांनो. आता या ठिकाणी काही त्यांनी माहिती दिली आहे की थोडक्यात मी वाचून दाखवतो. थोडक्यात वाचा आणि नेमकं आपण एखादी आयडिया कशी ॲड करायची त्याबद्दल त्यांनी दिलेलं आहे. इन शॉर्टली, complete a similar type of page number 142. Complete a similar type of detailed graphical figure in your own style. आपण आपल्या स्टाईलमध्ये ज्या प्रकारे आपण ते फिगर ग्राफिकल बनवले आहे तसेच करणं असतं ते. शोईंग द थॉट, एखादा विचार असेल, आयडिया असेल, कॉन्सेप्ट दॅट कीप ऑन जनरेटिंग इन युअर माइंड अँड देन यू चूज अ पर्टिक्युलर स्टाईल, डिझाईन ऑर a graphical representation to describe the same idea or facts or situation. Then this type of presentation can be called mind mapping. याला काय म्हणतात, माइंड मॅपिंग म्हणतो. आपल्या पद्धतीने आपण काय केला, थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी फॉर एक्झाम्पल त्या प्रकारे दिले. त्यांनी यूज डिफरंट शेप्स, एरोज, लाईन्स. आपण शेप्सचा वापर करू शकतो, बाणांचा वापर करू शकतो, लाईन्सचा किंवा मग कनेक्टर्स, बलूनचा वापर केला, आपण बॉक्सेसचा वापर केला, कर्व एरोचा वापर केला, कॉलआउट्सचा वापर केला, स्क्रिबल्सचा केला, स्क्रॉलचा केला किंवा एक्सप्लोजन्सचा केला, इटीसी. आता या ठिकाणी त्यांनी टू डिस्क्राईब युअर पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, त्यांनी त्या ठिकाणी ते एक चित्र दाखवलेलं आहे. आता काही उदाहरण दिले पहा त्यांनी. जुलियन एस्टेल इज द डायरेक्टर ऑफ एज्युकेशन ॲट द RSA. Previously, he worked in number 10 Downing Street as Deputy Director of the British Prime Minister Policy Unit and Senior Policy Advisor to
Deputy Prime Minister Nick Clegg. Previously, he was the director of Center Forum and Westminster-based think tank. He has also worked as post-conflict advisor to the British government in Whitehall and to the United Nations in Bosnia and Kosovo. थोडक्यात एखादा आयडिया असेल ती आयडिया मांडायची फक्त त्या ठिकाणी. त्यांनी एक उदाहरण दिले, यू कॅन यूज ऑल्सो. आता खाली पण त्यांनी सर केन रॉबिन्सन क्लेम्सचं उदाहरण दिलं आहे. इन द मोस्ट वॉस्ट TED Talk to all times, educationist Sir Ken Robinson FRSA claims that school skill creativity, आता शाळेत या गोष्टींचं मारलं जात आहे, या गोष्टींना प्राधान्य दिले जात नाही. Arguing that we don't grow into creativity, we grow out of it, or rather we get educated आउट ऑफ इट. म्हणजे या गोष्टींना मारलं जातं आणि ह्या गोष्टी शिकवल्या जात नाही की आपण आपली क्रिएटिव्हिटी कशी वाढवायची. एट रॉबिन्सन, क्रिएटिव्हिटी इज अन इम्पॉर्टंट ॲज लिटरसी. ही जी क्रिएटिव्हिटी आहे ही लिटरसी सारखीच महत्वाची आहे. एखादी गोष्ट शिकण्या इतपत ती महत्वाची आहे. अँड वी शुड अफोर्ड इट टू द सेम स्टेटस. आता या ठिकाणी आपण ती अशी मांडलीच पाहिजे. आता पहा, सर केन रॉबिन्सन क्लेम्स त्यांनी केलं आहे स्कूल किल क्रिएटिव्हिटी, मारते, हा एक मुद्दा दिला आहे. नंतर मग एज्युकेशन आउट ऑफ क्रिएटिव्हिटी, एज्युकेशन पण दिले गेले पाहिजे आणि ते एज्युकेशन असं दिलं जातं आहे की क्रिएटिव्हिटी त्या ठिकाणी राहत नाही. त्यांनी हा मुद्दा मांडलेला आहे. आणि क्रिएटिव्हिटी टू बी अक्वायर्ड इन एज्युकेशन इटसेल्फ, आणि क्रिएटिव्हिटी सुद्धा शिक्षणात असली पाहिजे, ती मानली गेली पाहिजे, तिचा अंतर्भाव, तिचा समावेश केला गेला पाहिजे. ओके. True creativity is based on knowledge, which is turn is based on literacy. थोडक्यात ती ट्रू क्रिएटिव्हिटी जी आहे ती शिक्षणावर अवलंबून आहे. Our schools where children develop the literacy skill on which all further learning depends are therefore not killing creativity but cultivating. ते क्रिएटिव्हिटी करत नाही तर काय करतात, तुम्हाला कल्टिवेट करतात. फक्त तुमच्याकडनं ते वाचून घेतात, ते पाठ करून घेतात, घुकून घेतात. हे योग्य नाही. तुमच्याकडनं काहीतरी नवीन क्रिएट व्हायला पाहिजे, याच्यावर त्यांनी भर दिला आहे. बट बाय प्रोव्हाइडिंग द फाउंडेशन, यंग पीपल नीड टू बी प्रॉपरली क्रिएटिव्ह, आणि त्यांना योग्य प्रकारे क्रिएटिव्ह कसं बनवता येईल याच्यावर त्यांनी फोकस केलं पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी पुढचा जो भाग आहे अतिशय मजेशीर आहे. तो आहे पेज नंबर 142 आणि 43 वरचा. तो आपण उद्या पाहू, त्याच्यावर फोकस करू आणि मग आपण पुन्हा त्याच्यात विस्तृत असं सखोल अशी माहिती घेऊ की माइंड मॅपिंग हे नेमकं काय असतं. माइंड मॅपिंग म्हणजे थोडक्यात एखादी गोष्ट, एखादी बाब म्हणून, एखादी घटना म्हणून किंवा एखादा विचार म्हणून तो विचार थोडक्यात मांडणं आणि त्याचे ब्रँचेस मांडणं, सांगणं, त्याला म्हणतात माइंड मॅपिंग. ओके, गुड डे.